नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग्समध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं वातावरण खूप तापलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरचा असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे भारताची असलेली रणनीती ही चर्चेचा असलेला कळीचा मुद्दा सापडलेला आपल्याला दिसून येतोय. मग नेमकं काय होतंय? आंतरराष्ट्रीय स्तरावर पण अशा प्रकारच्या काही गोष्टी घडताय का? किंबहुना अशा स्वरूपामध्ये आपल्याकडे दोन देशामध्ये जो काही वाद चालू आहे, तो वाद फक्त भारतापुरताच मर्यादित राहिला आहे का? का इतरही देशांमध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहे? या सगळ्या गोष्टीवर आज पूर्णविराम लागणार आहे. कारण काय, की नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विशेषतः ज्या स्वरूपामध्ये भारताने घेतलेला स्टान्स आहे, तो म्हणजे विशेषतः शांघाय कॉर्पोरेशन्समध्ये, तर त्याच्यावरून कुठेतरी गदारोळ होत आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून येते की आता चायनाचे संबंध भारतासोबत पहिल्यासारखे राहिलेले नाहीये. ज्यावेळेस आपण चायनाचा आणि भारताचे संबंध म्हणतो, तर त्यावेळेस 1960च्या पूर्वीचे असलेले जसे संबंध आहे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, तसे आता कुठेतरी राहिलेले दिसून येते. मग आता कुठेतरी ह्या असलेल्या संबंधांना तडा जाताना आपल्याला दिसून येतोय. मग त्याच्या मागं कारणं कोणती कोणती हे आपल्याला थोडं सविस्तररित्या बघून घ्यायचं आहे. तर तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी आहे सुधीर बोडखे. आता अशा वेळेस आपल्याला चायनाचं आणि इंडियाचं जे काही रिलेशन्स आहे, ते रिलेशन्स काय आत्ताचे आहे का? नाही, हे पूर्वीपासून असलेले रिलेशन्स आहे. जागतिक स्तरावर जेव्हा 1945 मध्ये युनायटेड नेशनची स्थापना झाली आणि युनायटेडच्या नेशनच्या स्थापनेनंतर आपल्या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशाला रेकॉग्नाइज करायचं होतं, तर त्यावेळेस भारत हा एकमेव असा देश होता की ज्यांनी चायनाचं असलेलं प्रेझेन्स हे रेकॉग्नाइज केलं. मग आता चायनाला जेव्हा पहिल्यांदा रेकॉग्नाइज केलं, तर त्याचा असलेला संदर्भ होता की मानवतावादीचा दृष्टिकोन. कारण की ज्यावेळेस पंडित नेहरू हे पहिले पंतप्रधान बनले, तर त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन असा होता की चायना हा वेगळा तिसरा काहीच नसून तो आपलाच एक भूभागाचा भाग आहे असं समजला जायचा. किंवा त्यांच्यासोबत असलेले संबंध हे अशा पद्धतीने असायला पाहिजे असा त्यांचा विचार होता. परंतु 1962 मध्ये ज्यावेळेस प्रथम अशा गोष्टीला तडा बसला आणि प्रथमच आपल्या भारत देशासोबत त्यांचे युद्ध छेडले, तर कुठेतरी भारताला एक दुःखाची असलेली एक आपण म्हणतो की झळक बसली की नाही, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनीच आपला विश्वासघात केलाय. मग अशा स्वरूपामध्ये चायनाचं अस्तित्व हे कधीही न विश्वास ठेवणार आहे असं इथं अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येते. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच गोष्टी आता डबल डबल होत आहे का? तर यस, त्याच गोष्टी डबल डबल होत आहे. तर त्याच्या मागचं कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट काय आहे, तर पहिली गोष्ट आहे की चायना असं का बरं वागतोय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, की चायनाचं असलेलं वर्चस्ववादी धोरण. काय आहे? वर्चस्ववादी. वर्चस्ववादी जे धोरण आहे, ते वर्चस्ववादी धोरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वर्चस्वामध्ये आम्हाला सगळ्या संपूर्ण जगावर एकाधिष्ट स्वरूपामध्ये आम्हाला राज्य करायचंय. मग अशा वेळेस हा चायनाचा मनसुबा आहे. मग चायना प्रत्येक गोष्टीचा वापर करतो, साम दाम दंडभेद, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो प्रत्येक देशांना आपल्या जवळ करतो आणि आपल्या जवळ करून भारताच्या अगेन्स्टमध्ये किंवा वेस्टच्या अगेन्स्टमध्ये सगळ्या कृत्या करपत्या इथं चालू करायला सुरुवात करतो. जसं बघायला गेलं तर त्याची एक पॉलिसी आहे, ती पॉलिसी म्हणजे डेप ट्रॅप पॉलिसी. आता ह्या डेप ट्रॅप पॉलिसीच्या माध्यमातून ज्या देशाला पैशाची गरज आहे त्या देशाला जवळ करणे, त्या देशाला जवळ करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याला पैसा प्रोव्हाइड करणे आणि तिथं कर्जाच्या स्वरूपामध्ये त्याला पैसा देऊन कर्जाच्या ओझ्याखाली स्वतः जवळ ठेवणे, हे त्याचं असलेलं मूळ कारण आपल्याला दिसून येते. परिणाम स्वरूप त्याच्या असलेल्या डेप पॉलिसीमध्ये भरपूर देश त्याच्या अधिपत्याखाली येऊन गेलेले आहे. जसं की उदाहरण द्यायचं म्हटलं तर श्रीलंका आपण बघूया. श्रीलंकेमध्ये हम्बनटोटा जे बेट आहे, ते हम्बनटोटा बेट हे चायनाला डेव्हलप करायला दिलं श्रीलंकेने. त्याच्यानंतर इंडोनेशियामधलं असलेलं महत्वाचं बेट तेही डेव्हलप करायला दिलं चायनामध्ये. सोबतच आपल्याकडे म्यानमार आहे, म्यानमारमधलं ही डेव्हलपमेंट आता चायनाकडे गेलेली आहे. बांगलादेशमधले असलेल्या काही डेव्हलपमेंट्स ह्या चायनाकडे गेलेल्या आहे. पाकिस्तानमधले असलेलं ग्वादर पोर्ट हे चायनाकडे गेलं आहे आणि किंबहुना इराणचंही आपल्याकडे चाबहार पोर्ट हे आपण इथं चायनाला दिलेलं आहे, हे इराणने स्पष्ट केले. मग ह्या जागतिक स्तरावर जेव्हा चायनाची भूमिका बघतो, तर ती चायनाची भूमिका एका प्रकारचं काय आहे, तर संपूर्ण जगावर आणि विशेषतः इंडो पॅसिफिक जो रिजन आहे त्या इंडो पॅसिफिक रिजनवर त्याला आधिपत्य गाजवायचंय. मग हा जो इंडो पॅसिफिक रिजन आहे, तर त्याच्या अंतर्गत त्यांनी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी
जी आहे ती स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी लागू केलेली आहे. आणि ह्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसीच्या माध्यमातून इथं एका प्रकारे आपल्या म्हणजे गळ्यामध्ये जसं की तुमचा मोतीचा हार असतो आणि त्या मोतीच्या हारामध्ये प्रत्येक देशाला कनेक्ट केला जात आहे, अशा प्रकारे त्याचं असलेलं धोरण आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आपला हा भारत देश, इथं असलेला श्रीलंका, तर ते काय करणार आहे, तर इथून असलेल्या प्रत्येक देशासोबत येणार, इथं त्या प्रकारचं असलेलं काय करणार, तर त्या देशाचं डेव्हलपमेंट करणार, इथलच्या देशाचं डेव्हलपमेंट करणार, तिथलच्या देशाचे डेव्हलपमेंट करणार. म्हणजे एका प्रकारे तो असा स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसीच्या माध्यमातून तिथं हळूहळू इतर देशांच्या असलेल्या गोष्टींवर तिथं फोकस करतोय. मग याच्यातून काय होणार आहे की तुम्हाला इथं पर्टिक्युलर ज्या काही गोष्टी पाहिजे तर त्या गोष्टी तुम्हाला भेटताय. तुमचं असलेलं इंडो पॅसिफिक रिजन मध्ये तुम्हाला इथं वर्चस्व पाहिजे ते वर्चस्व तुम्हाला भेटतंय. हे कमी की काय, पाकिस्तानला सोबत धरून त्यांनी वरतून जो त्याचा सिल्क रूट होता जुना, तो सिल्क रूट परत चालू करायला हातात घेतलेला आहे. इकॉनॉमिकल कॉरिडॉर्स चालू केलेला आहे, ज्या स्वरूपामध्ये आपल्या काश्मीरचा असलेला ऑक्युपाई अक्साई चीनचा भाग आहे, त्या अक्साई चीन मधून त्यांनी सिल्क रूट काढायला सुरुवात केली आहे आणि ती डेव्हलपमेंट हाताशी घ्यायला सुरुवात केली आहे पाकिस्तानला सोबत धरून. म्हणजे चायना आणि त्याचा असलेला मनसुबा हे काय आत्ताची गोष्ट नाहीये. पहिल्यापासून त्याचा असलेला हा मनसुबा एक तर जमीन हडपणे किंवा जमिनीवर वादा करणे किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून सगळीकडे आपलं वर्चस्व कसं निर्माण होईल याची असलेली तो खातीरजमा करत असतो. हे कमी की काय, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ब्रह्मपुत्रा रिव्हरवर मोठमोठ्या प्रकारचे असलेले डॅम त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेले आणि ह्या डॅम कन्स्ट्रक्शन तयार करून तिथं त्यांनी एक स्ट्रॅटेजी वापरली. त्या स्ट्रॅटेजीला नाव आहे ती म्हणजे वॉटर बॉम्ब स्ट्रॅटेजी. म्हणजे ब्रह्मपुत्राच्या असलेल्या नदीवर इथं भरपूर पाणी साचवायचं आणि एकदम सडनली ते पाणी मोकळं करून द्यायचं, जेणेकरून पूराची परिस्थिती ही आपल्याकडे आसाम, अरुणाचल प्रदेश ह्या प्रदेशामध्ये होणार आहे. मग अरुणाचल प्रदेश हा आमचाच भाग आहे, तुम्ही देत नसेल तर आम्ही अशा प्रकारे पाणी सोडून त्याचं असलेली पूर्ण वाट लावून टाकणार. हा एक त्याची ती खेळी आहे. सोबतच आपल्याला माहिती आहे की सिक्कीम जवळचा असलेला भाग, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश जवळचा असलेला भाग, ह्या सगळ्या भागावर कुठंतरी मिलिटरीच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तो कुरापती करण्याचा प्रयत्न करतोय. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी चायनाची जी काही पॉलिसी आहे ती आपण ओळखत नाही का? येस, ओळखायला लागलेलो आहे. परंतु किंबहुना आपल्याला असं वाटतंय की नको ते युद्ध, नको त्या प्रकारचा असलेला कोणत्याही वाद नको, जेणेकरून उद्या चालून आपल्या भारत सारख्या देशाला त्याचा त्रास भोगवल्या सकेल. मग अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की चायनाला आपण कधीही शमवू शकतो, कधी पण आपण त्याला थांबवू शकतो, परंतु युद्धाच्या माध्यमातून नाही तर बोलचालीच्या माध्यमातून त्याला आपल्याला थांबवावं लागणार आहे. हा सगळ्यात मोठा स्टँड आपल्या भारताचा आहे, तो पहिल्यापासून पण आहे आणि आत्ता पण राहिलेला आहे. परंतु सध्या जयशंकर सर काल परवापासून म्हणजे 13, 14, 15 ह्या 3 दिवसासाठी चायनाच्या असलेल्या भेटीला गेलेले आहे. मध्यंतरी आपल्याकडं शांघाय कॉर्पोरेशनची बैठक बसली आणि शांघाय कॉर्पोरेशनच्या बैठकीमध्ये डिफेन्स मिनिस्ट्री राजनाथ सिंग बसले होते. तर अशा वेळेस शांघाय कॉर्पोरेशन हा नेमकं 2001 ला कशासाठी स्थापन केला होता, तर पर्टिक्युलर आपल्याकडे जो साऊथ एशिया आहे त्या साऊथ एशियामध्ये बऱ्यापैकी शांतता राहिली पाहिजे. शांघाय कॉर्पोरेशन्स मध्ये पण असेच आपण कंट्रीज घेतलेला आहे की ज्या कंट्रीज मध्ये त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एकोपा निर्माण होईल, एकोपा निर्माण होऊन इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होईल. मग अशा वेळेस कझागिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा प्रकारचे काही कंट्रीज आहे, पाकिस्तान आहे, रशिया आहे, भारत आहे, बांगलादेश आहे. अशा ह्या सगळ्या कंट्रीज मिळून हा जी सार्क संघटना आहे ती सार्क संघटना 2001 ला स्थापन केली. मग त्याचा मूळ उद्देश होता की आपल्याकडे अँटी टेररिझमच्या असलेल्या गोष्टी आपल्याला तिथं थांबवायच्या आहे, म्हणजे अँटी टेररिझमला वाढवायचं आहे, टेररिझमला थांबवायचं आहे. इव्हन दो सार्क नावासारख्या संघटनेमध्ये आरएटीएस ही नावाची संस्था ही स्थापन केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला अँटी टेररिस्ट ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अँटी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजला कसं थांबवता येईल तर ह्या शांघाय कॉर्पोरेशनच्या माध्यमातून टेबलवर चर्चा होणं अपेक्षित आहे. परंतु शोकांतिका ही आहे की शांघाय कॉर्पोरेशनच्या असलेल्या ह्या मीटिंगमध्ये राजनाथ सिंग गेल्यानंतर ॲज अ डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्यांनी ह्या गोष्टीवर चर्चा करायला सुरुवात केली की नेमकं कशा प्रकारे इथं टेररिझम वाढत चाललं आहे. स्टेट टेररिझम वाढताना पाकिस्तान सारखा देश हा अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या टेररिझमला प्रमोट करतोय.
तर अशा वेळेस कोणत्याही त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जॉईंट स्टेटमेंट पास केलं गेलं नाही ह्या शांघाय कॉर्पोरेशनमध्ये. तर त्यावेळेस राजनाथ सिंहांनी सरळ स्पष्टपणे त्या जॉईंट स्टेटमेंटवर सिग्नेचरच केली नाही. याच्यातून दिसून येते की पेहलगाम अटॅक जो झालाय तो पेहलगाम अटॅकचा आम्ही काय करतोय, निषेध करतोय. आणि अशा वेळेस पर्टिक्युलर तुमचं जे काही शांघाय कॉर्पोरेशन तुम्ही तयार करताय तो फक्त एका प्रकारे चर्चेसाठीच तयार झालाय आणि विशेषतः पाकिस्तान आणि चायना त्याच्यावर एक शब्दही काढायला तयार नाहीये. आणि आपल्या सर्वांना ठाऊक की चायना आणि पाकिस्तानची मैत्री किती जुनी आहे. मग अशा स्वरूपामध्ये आता कुठेतरी आपल्याकडे चायनाचे असलेले जे संबंध आहे ते संबंध इथं करावायला लागले. गलवान टेकडीच्या इथं पण जेव्हा त्यांनी इंटरकोच केला होता तर त्यावेळेस तो इंटरफेअर करत असताना आपण त्यांचे असलेले जेवढे काही ऍप्स आहे ते ऍप्स आपण बंद केले, आपण निर्यात करणाऱ्या वस्तू थांबवून घेतल्या किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपण केल्या. याच्या पलटवार म्हणून चायना आता त्या स्वरूपाच्याच गोष्टी करतोय जसं की रेअर अर्थ मटेरियल ते आपल्याला देत नाहीये. रेअर अर्थ मटेरियल म्हणजे लिथियम वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या असलेल्या रेअर अर्थ मटेरियलमुळे आपल्या भारत देशामध्ये टंचाई निर्माण झाली आहे. परंतु भारत काय म्हणतोय की चायना तू नाही तरी चालतं, आम्ही दुसरीकडे बघू. म्हणून भारत आता घानासोबत साऊथ आफ्रिकेच्या असलेल्या गरीब कंट्री सोबत हात मिळवणी करायला गेलेला आहे. त्याला माहिती आहे की आपल्याला इथून नाही भेटलं तर आपल्याला तिथं बघायचं आहे, परंतु चायनाचा माज मिरवायचा आहे. सोबतच आता जयशंकर सर आता तिथं गेलेले आहे आणि त्याच्या मागचं मूळ तोच आहे की त्यांना सांगायचंय की आता तुम्ही तरी शांत व्हा. आपण जे काही रिलेशन्स मेंटेन करणार आहे ते डिप्लोमॅटिक याच्या बेसिसवर असायला पाहिजे. कोणत्याही प्रकारे वादविवाद, कोणत्याही प्रकारची असलेली चर्चा न करता युद्धाच्या स्तरावर हे करणं योग्य नाहीये. परंतु चायना काय गप्प बसतो का? नाही बसत आहे. चायनाने तिबेटच्या माध्यमातून परत एकदा स्वतःचा नागोबा फणावरती काढलेला आहे हे आपल्याला दिसून येते. कारण की कुठंतरी तिबेट हा फक्त आमचाच प्रदेश आहे आणि तिबेटचे दलाई लामा जे पाय उतार होत आहे तर दुसरा असलेला दलाई लामा हा फक्त चीनमधूनच असला पाहिजे हे चीनचं सध्या वाक्य प्रसिद्ध होत आहे. मग अशा वेळेस कुठेतरी भारताने पण सांगितलेलं आहे की दलाई लामा हे जे पद आहे ते पद एक तर नेपाळ, भूतान किंवा भारतातूनच होणार आहे किंवा तिबेटमधून होईल, नाहीतर त्या प्रकारचा चायनामधून कधीच होणार नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला वाद फुटलेला आहे आणि या स्वरूपामध्ये कुठंतरी चायनाचं आणि आपलं बिनसलेलंच आहे का हे आपल्याला तिथं बघावं लागणार आहे. येत्या आगामी काळामध्ये आपल्याला अनालिसिस करता येईल की नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आहे. तर भेटूया आपण पुढच्या असलेल्या लेक्चर्समध्ये अशाच काहीतरी इंटरेस्टिंग फॅक्ट्सच्या माध्यमातून. थँक्यू.